साई हॉस्पिटल व प्रसूतिगृह डॉक्टर श्रीकांत श्रीराम चव्हाण MBBS, डॉक्टर रमेश श्रीराम चव्हाण BA MS MD AMCCH CGO, डॉक्टर सौ रुचिता रमेश चव्हाण BA MS CGO। 24 तास सेवा उपलब्ध। तपासणीची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3, सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत। उपलब्ध सुविधा स्त्रीरोग उपचार, 9 महिन्यांची तपासणी, नॉर्मल डिलिव्हरी सुविधा, बालरोग, मधुमेह, दमा, हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनी विकार, थायरॉइडचे विकार, अंतरुग्ण व बाह्यरुग्ण, ECG, साथीचे आजार, पोटाचे आजार, त्वचारोग, छातीचे आजार, ग्लुकोमीटर, कार्डियाक मॉनिटर, नेबुलायझर, वाफ, सांधेदुखी, टाचदुखी, वेदनारहित कान टोचणी तसेच मेडिकलची सुविधा देखील उपलब्ध। आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंठा, तालुका मंठा, जिल्हा जालना। संपर्क 9405 4782 26, 9405 4782 26। जाहिरात आणि बातमींसाठी संपर्क मराठवाडा ब्युरो चीफ उस्मान पठाण। मोबाईल नंबर 90 67 92 97 22, 90 67 92 97 22। एका भयान रात्रीला वडसपन पडलं, वडसपन। ज्ञानसूर्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रीती राजू बग्गण, समाजसेविका, टिळकनगर, जुनी वस्ती, बडनेरा। 100 नंबरी। मेहकर तालुक्यातील बेलगाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बेलगाव येथे वर्ग पहिला नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्यासाठी गावातील पाल्य मोठ्या संख्येने आपल्या मुलामुलींना घेऊन उपस्थित झाले होते। याकरिता शाळेतील शिक्षक शिक्षिका आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी स्टॉल लावले होते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न देखील विचारण्यात आले होते। मुलांच्या बौद्धिक क्षमता या ठिकाणी अनुभवायला मिळाली। त्याकरिता शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी, पालकांना शाळापूर्व तयारी, साहित्य वाटप यासाठी शाळा समितीचे अध्यक्ष संतोष पळसकर आणि पत्रकार दीपक देशमुख, विनोद राठोड आणि विठ्ठल वानखेडे यांच्या हस्ते मुलांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना शाळापूर्व तयारीचे पुस्तक देखील वाटप करण्यात आले। Dia mal. दीपक देशमुख, मेहकर। शहरात दरवर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती शोभायात्रेच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते। गत 2 वर्षात कोरोनामुळे या कार्यक्रमात खंड पडला होता। कोरोना निर्बंध शिथिल
प्रतिनिधी समाधान इंगळे, मूर्तिजापूर. यंदा अश्विन सुरू होण्यापूर्वीच उन्हाळ्याच्या झळा भाजून काढत आहेत. उन्हापासून दक्षतेचे सर्व उपाय करूनही एखादी फेरी मारल्यानंतर धडधाकट माणसाला कधी एखाद्या घराच्या गारव्यात जातो अशी तीव्र इच्छा होते. पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी आणि पाण्याची तहान भागवण्यासाठी पशुपक्ष्यांची मात्र अविरत धडपड सुरू असते. या धडपडीला सुसह्य करून त्यांच्या जीवाला थोडासा गारवा देण्यासाठी गरज आहे मुठभर धान्याची आणि वाटीभर पाण्याची. उन्हाच्या प्रखर झळांमध्ये पशुपक्ष्यांच्या जगण्यासाठीची सेसे होलपट थांबवण्यासाठीच औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील रागिणी मेडिकलचे संचालक कल्याण भगवान धायडे हे गेले 6 ते 7 वर्षांपासून रोज नित्यनेमपणे चिमण्यांसाठी अंगणात पाणी धान्य ठेवत आहेत. आपल्या आणि पिलांच्या भुकेसाठी उन्हाचे चटके झेलत दिवसभर पाणी आणि धान्यासाठी ठिकठिकाणी घिरट्या घालणाऱ्या पक्ष्यांसाठी त्यांना आवडणारे खाद्य आणि पाणी धायडे देतात. उन्हाळ्याने लाही होत असताना पाण्याच्या अन्नाच्या शोधासाठी पक्ष्यांची होणारी परवड मृगाच्या पहिल्या सरीपर्यंत सुरू राहणार आहे. या 2 महिन्यांच्या कालावधीत दररोज मुठभर धान्य आणि वाटीभर पाणी अंगणात ठेवले तर उन्हाळा सुसह्य ठरणारच आहे. त्यासाठी धान्य पाणी घरट देणाऱ्या हातांना सरसावण्याची गरज आहे. प्रतिनिधी हेमंत वाघ, फुलंब्री, औरंगाबाद. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थी यादी वाचनासाठी अजिंठा ग्रामपंचायतीच्या वतीनं सोमवारी 10:30 वाजता विशेष ग्रामसभा आयोजन करण्यात आली होती. त्यात गावात ग्रामस्थ आक्रमक झाले. खरे लाभार्थी योजनेपासून वंचित राहिल्याचा आरोप करत वाचन केलेली यादी रद्द करून फेर सर्वे करण्यात यावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत सरपंच शेख नजीर अहमद यांनी ग्रामस्थांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असून शासनाकडून फेर सर्वे करण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलंय. दरम्यान येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 1917 ते 1918 सुमारे 2300 लाभार्थ्यांची नावे आली होती. त्यात फेर सर्वे करून 863 लाभार्थ्यांची नावे आली होती. त्यात सर्वेत सुमारे 1437 लाभार्थ्यांची नावे अपात्र ठरवण्यात आली तर 863 पात्र लाभार्थ्यांची नावे वाचन करण्यासाठी सोमवारी ग्रामपंचायतीच्या वतीनं विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. लाभार्थ्यांची नावे ऐकताच उपस्थित ग्रामस्थ आक्रमक झाले होते. गरजवंतांना सोडून भलत्याच लोकांची नावे आल्यानं यादीवर आक्षेप नोंदवत यादी रद्द करून नवीन यादी करावी यासाठी गावातल्याच समिती बनवण्यात यावी अशी मागणी केली आहे. तर ग्रामस्थांची मागणी संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून शासनानं नवीन यादी बनवण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करणार असल्याचं सरपंच शेख नजीर अहमद यांनी सांगितलंय. ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर शिरसाट, सदस्य मेहबूब खान पठाण, लालू खा पठाण, समीर चाऊस, अनिल दसरे, सलीम खा, सलमान पठाण, शेख राजिक आदीसह कर्मचारी, सय्यद शाहरुख, राधेश्याम दसरे आदीसह महिलाही उपस्थित होत्या. फेर सर्वेचा ठराव घेण्यात आलाय. प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या 863 लाभार्थ्यांची ग्रामसभेत चावडी वाचन घेण्यात आलंय. त्यात वादग्रस्त ठरलेल्या घरकुल योजनेतील यादीचे फेर सर्वे करण्यासाठी ठराव घेण्यात आले. ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर शिरसाट अजिंठा यांनी ही माहिती दिली आहे. आरिफ अब्दुल तडवी, मुमताज कासम तडवी, राजिक दिलावर तडवी, फिरोज कासम तडवी, आशा कलीम तडवी, सीताराम बारकू पाटे, रेखा मनोहर दामोदर, बाकाजी पांडुरंग काकफडे, संजय भीमराव साळवे, लक्ष्मण तानाजी जाधव, अंकुशराव अश्रुबा खरात, भगवान पांडुरंग काकफडे, आशा सुनील गायकवाड, दीपक राजाराम बिरारे, संदीप शिवाजी लोखंडे, चंद्रभान मोहन पांचोले, दिलीप कडुबा सातपडे, संतोष तुकाराम सातपडे, लक्ष्मीबाई तोताराम काठोटे, सुमनबाई रतन दांडगे, गौतम लक्ष्मण आरके, कलाबाई रमेश काठोटे, रेखाबाई सुनील लाड, राजू तोताराम सातपडे, अशोक नरसिंग काठोटे, दीपक देवीदास सातपडे, सुरेखा जनार्दन, राजू नथाजी आरके, नाना किसन दांडगे, दलसिंग मगन गणबास, नानूबाई रतन पाटे, संजय देवचंद काठोटे, कमलाबाई भगवान पाटे, देवानंद किसन दांडगे. प्रतिनिधी असलम पठाण. वर्षानुवर्षे नागसेन नगरात राहणाऱ्या नागरिकांना त्यांचे हक्काचे घर त्यांच्या मालकीचे करून देत नमुना 8A मिळवून देणार व ही अतिक्रमणे नियमाकुल करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही या शब्दात अकोला जिल्हा परिषदेचे सभापती सम्राट डोंगरदिवे यांनी नागसेन नगरवासियांना आश्वस्त केलंय.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती येथील नागसेन नगरातील युवकांच्या वतीने साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते। ज्येष्ठ पत्रकार प्रा अविनाश बेलाडकर, सामाजिक कार्यकर्ते भवनसुंदर वानखळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। महात्मा फुलेंच्या प्रतिमा पूजनानंतर त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आलं। मतदान ही लोकशाहीतील महत्त्वाची अस्त्र असून त्याचा वापर करून समता, न्याय, बंधुता निर्माण करता येते। मतदानाच्या अस्त्राचा वापर करताना जात, धर्म, पंथ, पक्ष आणि आंशिक लाभाच्या लोभापायी आपले अधिकार आपणच हरवून बसतो। त्यासाठी सक्षम प्रतिनिधीची निवड करा आणि आपले घटनात्मक अधिकार मिळवून घ्या, असं आवाहन सभापती सम्राट डोंगरदिवे यांनी यावेळी व्यक्त केले। प्रास्ताविक पत्रकार अजय प्रभे यांनी केलाय। सूत्रसंचालन पत्रकार समाधान इंगळे यांनी केलंय। सुभाष प्रभे यांनी आभार मानले। नागसेन नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा जयंती उत्सव समितीचे सदस्य वसंतराव प्रभे, JP वानखळे, दशरथ जामणिक, नाजूकराव वानखळे इत्यादीसह युवा मंडळाचे सदस्य यांनी पुढाकार घेतला। प्रतिनिधी समाधान इंगळे, मूर्तिजापूर। जिल्हा परिषद शाळा जितापूर येथे शाळापूर्व तयारी निमित्ताने रॅली काढण्यात आली आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि प्राथमिक शाळा जितापूर खेडकर येथे शाळापूर्व तयारी मेळावा निमित्ताने रॅली काढण्यात आली। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष तायडे तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच जीवन ढोकणे उपस्थित होते। तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नरेंद्र तायडे, संजय वासनिक, प्रतिभा शेंडे, वर्षा निकम हे सुद्धा उपस्थित होते। सुरुवातीला फीत कापून उपस्थित मान्यवरांचं हस्ते मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न झालं। प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय डवंगे यांनी केलं। धर्मेंद्र चव्हाण यांनी शाळापूर्व तयारी मेळावा आयोजनाची भूमिका विशद केली। सरपंच जीवन ढोकणे यांनी शाळा विकासासाठी सर्वतोपरीने सहकार्य करण्याचं आश्वासन आपल्या मनोगतातून दिलं। यानंतर दखलपत्र विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचं स्वागत करण्यात आलं। विविध स्टॉलवर विद्यार्थ्यांची शाळापूर्व क्षमतांची प्रात्यक्षिके घेण्यात आली। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप वाकोडे यांनी केले। आभार प्रदर्शन धर्मेंद्र सिंग चव्हाण यांनी केले। मेळावा यशस्वी करण्यासाठी शुभांगिनी पवार, अंगणवाडी सेविका पद्माताई घोडेस्वार यांनी परिश्रम घेतले। यावेळी गावातील पालक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी समाधान इंगळे, मूर्तिजापूर। हिंगोली जिल्ह्यातील अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार जनआंदोलनाच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसंदर्भात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू आहे। आपल्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आलं असून दिनांक 13 एप्रिल रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समितीने निवेदन दिले। आपल्या विविध मागण्यांसंदर्भात सुपर मार्केटमध्ये आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला बंदी आणावी आणि तो कायदा रद्द करण्यात आला पाहिजे। तसेच 300 आमदारांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा जो निर्णय घेतलाय तो रद्द करावा। तसेच सर्वसामान्य जनतेसाठी विविध उपाययोजना सुरू कराव्या अशी माहिती अधिकार कायदा अंतर्गत कलम 4 मधील 17 कामाची माहिती दिली जात नाही, त्यामुळे माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली होत आहे। अशा माध्यमातून अण्णा हजारे प्रणित जनआंदोलन भ्रष्टाचार निर्मूलनच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांना आज लेखी निवेदन देऊन एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण ठेवण्यात आले। यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। राहणार जवळा बाजार, औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष। आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत अण्णा हजारे साहेबांच्या वतीने दारूबंदी झाली पाहिजे। जे सुपर मार्केटमध्ये आणि किराणा दुकानमध्ये दारू विक्रीसाठी शासन परवाना देत आहे, यामुळं सर्व लोकांचे, जनतेचे, नवीन येणाऱ्या पिढीचे सर्व नुकसान होणार आहे। त्याच्यामुळं हे लायसन्स देऊ नये। दुसरी मागणी आहे की या आमदार लोकांना घरे देण्याचा शासनाचा जो निर्णय आहे, आमदार हे काही कमी नाहीत, हे लोक ट्रस्टी आहेत, ते आमच्या सार्वजनिक कामासाठी बसलेले आहेत। त्याच्यामुळे या लोकांना घरं देण्याचं कारणच नाही आहे। ते लोक पैसेवाले धनदांडगे आहेत, तर त्यांच्या संपत्ती त्यावेळेस इलेक्शनच्या पिरियडमध्ये जाहीर केलेल्या आहेत। अशा करोडो रुपयाच्या संपत्तीवाल्याला घरं द्यायची गरज नाही शासनाची। त्यापेक्षा गोरगरिबांना घरं दिले, गोरगरिबांचे रस्ते दुरुस्त केले, लाईट केलीची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली, तर त्यापेक्षा हे चांगलं होईल। हे शासनानं काळजी घ्यायला पाहिजे। तिसरी गोष्ट आहे, जे नियम लावलेले आहेत हजारे साहेबांनी सांगितलेले, तिथे नंबर 4 आणि 17 याची कार्यवाही होत नाही, ती कार्यवाही झाली पाहिजे। या मागण्यासाठी आम्ही आज एक दिवसाकरता लाक्षणिक उपोषण हजारे साहेबांच्या आदेशाने बसलेलो आहे। न्यूज महाराष्ट्र नेटवर्कसाठी गजानन धुळधुळे, हिंगोली।
भारत सरकारनं आदिवासींना वनहक्क आणि पैसा हे दोन महत्त्वपूर्ण कायदे दिलेत. या कायद्याच्या माध्यमातून आदिवासी समुदायाचा आर्थिक स्तर उंचावण्यास प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन सहाय्यक आयुक्त श्री शिवानंद पेढेकर यांनी केले. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत वनहक्क कायदा आणि पेसाचे सूक्ष्म नियोजन आणि संसाधन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हा उद्घाटन समारंभ दिनांक 11/4/2022 रोजी स्टेट बँक चौक, जुने वन विभाग कार्यालय, टिंबर भवन जवळ धामणगाव रोड, यवतमाळ येथे पार पडलाय. या कार्यक्रमाला ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून माननीय डॉक्टर राजेंद्र भारुड, आयुक्त आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला माननीय श्री शिवानंद पेढेकर, सहाय्यक आयुक्त आदिवासी विकास अमरावती, प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ श्रीमती रचना मेसराम, उपप्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ पांढरकवडा श्री श्रीधर देशपांडे, सचिव शिशु विहार शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ श्री दीपक पाटील, संचालक युनिसेक इंडिया श्री संजय इंगळे, प्रकल्प संचालक युनिसेक इंडिया श्री रुपेश श्रुपवार, समन्वयक वनहक्क व पेसा जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ आणि अन्य मान्यवर आणि राळेगाव, कळंब आणि यवतमाळ येथील पेसा अंतर्गत येणाऱ्या गावातील महिला आणि पुरुषांनी उपस्थिती दर्शवली होती. वनहक्क व पेसाच्या विद्यार्थ्यांना या कायद्याचं संपूर्ण ज्ञान आणि लागणारी शासकीय मदत करण्याची ग्वाही उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणामध्ये दिली आहे आणि प्रकल्पाची योग्य आणि पारदर्शक अंमलबजावणी केली जाईल असं आपल्या मार्गदर्शनीय भाषणात माननीय श्री दीपक पाटील, संचालक युनिसेक इंडिया आणि माननीय श्री संजय इंगळे, प्रकल्प संचालक युनिसेक इंडिया यांनी सांगितलंय. कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री रसूल शेख, केंद्र समन्वयक यवतमाळ, आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये सदर संसाधन केंद्रातर्फे आदिवासी बांधवांना कायदेविषयक व्यावसायिक मूल्यवर्धन साखळी याबाबतचे सहाय्य केले जाईल असे उपस्थितांना सांगण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आकाश राऊत तर आभार प्रदर्शन श्री वैभव पंडित यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल नगराळे, सुमेध भालेराव, सूरज राजकोल्हे, तितिक्षा ढांबे, सय्यद मोसिनी यांनी परिश्रम घेतलेत. या उद्घाटना कार्यक्रमाचे अध्यक्ष आताच ऑनलाईन उपस्थिती ज्यांनी दर्शवली ते आपले आयुक्त महोदय, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे श्री राजेंद्र भारुड साहेब. त्यानंतर सगळ्यात पहिले आपल्या आदिवासी समाजाचे दैवत, आराध्य दैवत भगवान बिरसा मुंडा ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचिला. आज त्यांची योगायोगाने जयंती आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हे एका शब्दात, एका वाक्यामध्ये ज्यांनी आपली व्याख्या मांडली शिक्षणाची, ते आदरणीय ज्योतिबा फुले. योगायोगाने आज त्यांची जयंती आणि या जयंतीच्या समयी या व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन होत आहे. तर अतिशय म्हणजे योगायोगाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमच्या रचनाताई मेसराम मॅडम, उपप्रादेशिक व्यवस्थापक पांढरकवडा येथील आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापक आहे. विशेष म्हणजे त्या स्वतः अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गातून आहे आणि आज त्या मंचावर उपस्थित आहे. तर ते ज्योतिबा फुलेंनी जे स्त्री शिक्षणाची दरवाजे उघडे केले करून दिली होती त्याचं हे परिपाक आहे. यावरून आपण हे लक्षात घेऊ शकता. आता सुरुवात आहे. त्यानंतर या ठिकाणी आलेले यादगीरराव सर, माननीय श्रीधर देशपांडे साहेब, त्याचप्रमाणे युनिसेकचे संचालक दीपक पाटील साहेब आणि आमचे परम मित्र आणि सोबत शिकलो. आज ते पूर्ण महाराष्ट्राचे या प्रोजेक्टचे डायरेक्टर आहेत असे आमचे सन्माननीय संजय इंगळे साहेब. तर आपण सर्व महिला भगिनी या ठिकाणी आहे मोठ्या संख्येने. सर्वात पहिले हे समजून घेणं आवश्यक आहे. 1996चा कायदा आहे. पेसा अजूनपर्यंत तळगाळातील लोकांपर्यंत पोहोचला नाही. याच्यावर तेव्हापासूनचे ट्रेनिंग सुरू झालेले आहे. ट्रेनिंगवर कितीतरी खर्च केला शासनाने. पण पेसा म्हणजे काय? थोडक्यात म्हणजे पंचायत विस्तार, अनुसूचित क्षेत्र पंचायत विस्तार कायदा 1996 म्हणजे सरळ भाषेत पेसा. हा पेसा म्हणजे काय, नेमकं काय असतं हा पेसा? आज तुमच्या ग्रामपंचायतीला 5% निधी दिला जातो. आता कोरोनाच्या पहिल्या पिरियड पर्यंत, आता कोरोनामध्ये तर बजेटच नाही दिल्या गेलं त्याच्यामुळे तो विषय नाही. 5% निधी, एकूण खर्चाच्या 5% निधी ज्यावेळी देतो, कमीत कमी 5 लाख रुपये असे पकडा. किती ग्रामसभा झाल्या का ग्रामसभा? कधी गावामध्ये झाल्या का ग्रामसभा? विचारलं का सचिवानं, सरपंचानं तुम्हाला की बाबा आपल्या गावामध्ये हे रस्ते बांधायचे आहे, तुमचं मत सांगा, तुमचा अभिप्राय विचारला का कधी?
वर्षांपासून कोरोना संसर्ग साथीने ग्रामीण भागासह शहरी भागात थैमान घातल्यानं त्या पार्श्वभूमीवर शासनानं लागू केलेल्या संचारबंदीमुळे धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रम बंद होते. पण आता कोरोनाचं संकट दूर होऊन शासनानं सर्व नियम अटी शिथिल केल्यानं वडोदा बाजार येथे 2 वर्षांनंतर अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन सोहळा संपन्न होत आहे. वडोदा बाजार येथे 10 एप्रिल रविवारपासून दैनंदिन कार्यक्रम सुरू झाले. यात रविवार 10 एप्रिल रोजी दत्तू महाराज तुपे, सोमवार 11 एप्रिल रोजी गोरक्ष महाराज काकडे संपन्न झाले, तर मंगळवार 12 एप्रिल रोजी हरिभक्त पारायण श्री कृष्ण महाराज पवार यांचं कीर्तन आणि बुधवारी दिनांक 13 एप्रिल रोजी हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर दादा महाराज कोल्हापूरकर अध्यक्ष माऊली जन्मस्थान आपेगाव पैठण यांचे गुरुवारी दिनांक 14 एप्रिल हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर महाराज कतार, शुक्रवार 15 एप्रिल हरिभक्त पारायण श्री शिवाजी महाराज तळेकर, शनिवार दिनांक 16 एप्रिल हभप सौ अश्विनीताई कदम महाराज, रविवारी दिनांक 17 एप्रिल रोजी हभप श्री ध्यानंद सरस्वती महाराज यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होत आहे. ज्ञानेश्वरी व्यासपीठ हरिभक्त पारायण नारायण महाराज रहाणे, तर हरिभक्त पारायण कचरू महाराज हुसळकर यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. 15 वर्ष पंढरपूरची वारी करतात, पण फायदा काय? 15 वर्ष दिंडीत वारी जातो, पण पताकाकडून 15 वर्ष माळ गळ्यात घालून जर तुम्हाला रागावर तुमचं कंट्रोल नसेल, बरोबर की? प्रतिनिधी हेमंत वाघ, फुलंब्री, औरंगाबाद. स्वच्छता केवळ आपल्या घराचीच नाही तर रस्त्यापर्यंतची स्वच्छता आवश्यक आहे. या देशाला आणि राष्ट्राला त्याची गरज भासली आहे. कारण केवळ आपले घर आणि अंगण स्वच्छ राहणार नाही तर संपूर्ण देश स्वच्छ राहील. हे लक्षात घेऊन भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेले स्वच्छ भारत अभियान आपल्या देशातील प्रत्येक गावात आणि शहरात सुरू करण्यात आलं. परंतु नवगाव तालुका पैठण येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत काही वेगळाच प्रकार महाराष्ट्र न्यूज या चॅनलला दिसून आलाय. शाळेत व्हिजिट दिल्यानंतर असं आढळून आलंय की जो निधी जिल्हा परिषद मार्फत प्राथमिक शिक्षा विभागामध्ये येत आहे तो नेमका कुठे जात आहे असा प्रश्न निर्माण झालाय. अशा प्रकारे जर घाणीचं साम्राज्य असेल तर विद्यार्थी कसे सहवास करतील? मागील 5 वर्षापासून प्राथमिक उर्दू आणि मराठी माध्यम या शाळेत रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. शाळेचे मुख्याध्यापक ओमप्रकाश नजणसर यांच्याशी चर्चा केली असता ते महाराष्ट्र न्यूज सोबत बोलत होते. अंगणवाडीची ही 30 अवस्था झालेली आहे. शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. परंतु नवगाव येथील ही अशी अवस्था पाहून गंभीर प्रश्न निर्माण झालाय. मी 30 मे 2018ला या ठिकाणी आलो. मी आल्यानंतर ग्रामपंचायतने समोरच्या मैदानामध्ये गट्टू बसवले पेवर ब्लॉक आणि त्यानंतर एका वर्गाची दुरुस्ती झालेली. वर्ग किती आहे ते? वर्ग बदलत असते. 7वीचा वर्ग आहे सध्या. कंपाऊंडची आवश्यकता आहे. बर. वॉल कंपाऊंड नंतर कॉम्प्युटर लॅबची गरज आहे. बर. कॉम्प्युटर लॅब महत्वाची, शाळेला कलरिंग महत्वाचं आहे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा. टॉयलेट, बाथरूम. उर्दू स्कूल में जो है तो 8वीं वर्ग तक जो है तो यहाँ पर शिक्षा दी जाती है, लेकिन हमारी समस्या जो है तो वर्ग खोली की है, जिसमें यहाँ पर इस इमारत में 6 खोलियां हैं और 8 वर्ग है, तो 2 खोलियों का जो है तो हमको कमी होती है. हमारे पास 3 खोलियां हैं, लेकिन स्कूल के परिसर से वो दूर है, जिसकी वजह से हमको छोटे बच्चों को लाना ले जाना बहुत जो तो परेशानी होती है. तो उसकी वजह से अगर हमको 2 खोलियों का अगर आपके माध्यम से अगर शासन से उपलब्ध होते या ग्राम पंचायत से उपलब्ध होते तो हम आपके बहुत बहुत आभारी रहेंगे. दूसरी समस्या हमारी पानी की है. अब वैसा तो देखा जाए तो पानी की समस्या नवगांव में ही है, पीने की पानी की समस्या. लेकिन पीने का हमारे पास बच्चे बोतल में पानी लाते हैं, लेकिन एक बोतल ये धूपों के दिन होने की वजह से एक बोतल का पानी जल्दी से खत्म हो जाता है, लेकिन दूसरी मर्तबा जब उनको पानी लेना होता है तो वो पानी नहीं होता है उनके पास. अब जिसके घर करीब होते हैं वो जाकर लाते हैं, लेकिन हिरड़पुरी के बच्चे हैं, तुलजापुर से बच्चे आते हैं, बस स्टैंड के एरिया से बच्चे आते हैं, तो उनको पानी की थोड़ी समस्या है. अगर पानी की समस्या दूर हो गई तो हमारे पास जो है तो हम आपके बहुत बहुत आभारी रहेंगे. और आपके स्कूल में जो है तो जो हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब है उन्होंने देखा है कि स्वच्छ भारत अभियान चला रहे हैं, तो आपके स्कूल में स्वच्छता है सब? हाँ, स्वच्छता हमारे पास जो है तो परिचय तो नहीं है जिला परिषद स्कूल में, लेकिन हम लोगों ने जो है तो कंट्रीब्यूट शिक्षक लोग पैसे जमा करके हमारे पास जो है तो एक परिसर रखे हुआ है, तो वो लोग जो है तो 2 टाइम एक स्कूल बच्चे छूट जाने के बाद जो है तो पूरी क्लासेस ग्राउंड साफ करते हैं और फिर दूसरे दिन सुबह में भी जो है तो वो ग्राउंड की साफ सफाई करते हैं और शौचालय की भी जो है तो साफ सफाई 2-3 दिन में जो है तो कंटिन्यू रखी जाती है.
अच्छा, और आपने जो भी आपकी समस्या है अभी तक बताई है इस वीडियो के माध्यम से, इस चैनल के माध्यम से, तो सर आपने जो ग्राम पंचायत है उसको एक राइटिंग में कुछ दिया हुआ है या नहीं अभी? केंद्रीय मुख्याध्यापक श्री नजन सर ने जो है तो देवा है, और वहां से भी ग्राम पंचायत के कुछ सदस्य और जो है तो सरपंच उप सरपंच की तरफ से बोले थे, आए हुए थे, वो उन्होंने विजिट दिए थे स्कूल में आकर और कहा था हमको कि वो जो है तो स्कूल को जो है तो कलरिंग वो करने वाले हैं। पानी की समस्या और जो है तो दरवाजे इसके भी जो है तो 14 वित्त आयोग 15 वित्त आयोग में जो है तो वो करेंगे, उन्होंने जो है तो बताया था। और उधर के स्कूल में 1-2 खोलिया का हुआ भी है कलरिंग, अभी इस स्कूल का भी जो है तो नंबर है, ऐसा जो है तो बता रहे थे। तो लास्ट टाइम आपके जो उर्दू स्कूल है सर, तो उसको कलरिंग लास्ट टाइम कब हुआ था, उसकी डेट याद है आपको? डेट तो याद नहीं है, मैं अंदाजे से कह सकता कि जो है तो 5-6 साल हो रहे होंगे कि यहाँ पर जो है तो कलरिंग किया गया था ग्राम पंचायत मार्फत। जिल्हा प्रतिनिधी शरद धंतोले, महाराष्ट्र न्यूज, पैठण। साई हॉस्पिटल व प्रसूतिगृह डॉक्टर श्रीकांत श्रीराम चव्हाण MBBS, डॉक्टर रमेश श्रीराम चव्हाण BAMS MD AM CCH CGO, डॉक्टर सौ रुचिता रमेश चव्हाण BAMS CGO। 24 तास सेवा उपलब्ध। तपासणीची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3, सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत। उपलब्ध सुविधा स्त्रीरोग उपचार, 9 महिन्यांची तपासणी, नॉर्मल डिलिव्हरी सुविधा, बालरोग, मधुमेह, दमा, हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनी विकार, थायरॉइडचे विकार, अंतरुग्ण व बाह्यरुग्ण, ECG, साथीचे आजार, पोटाचे आजार, त्वचारोग, छातीचे आजार, ग्लुकोमीटर, कार्डियाक मॉनिटर, नेब्युलायझर, वाफ, सांधेदुखी, टाचदुखी, वेदनारहित कान टोचणी तसेच मेडिकलची सुविधा देखील उपलब्ध। आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंठा, तालुका मंठा, जिल्हा जालना। संपर्क 9405 4782 26, 9405 4782 26। जाहिरात आणि बातमींसाठी संपर्क मराठवाडा ब्युरो चीफ उस्मान पठाण, मोबाईल नंबर 90 67 92 97 22, 90 67 92 97 22। राळेगाव तालुक्यातील आज सायंकाळी छान करताना भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा कोणी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन यावेळी करण्यात आले। जनतेच्या कायदेशीर कामाकरिता कोणी सरकारी निमसरकारी अधिकारी कर्मचारी लाचेची मागणी करत असेल तर त्याकरिता भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण होण्यासाठी आणि समाज परिवर्तनात सहभागी होण्याकरिता जनतेने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना न संकोचता पुढील दूरध्वनी म्हणजे 071522 243844 किंवा 7558685463 या नंबरवर संपर्क साधून तक्रार करण्याचं आवाहन पोलीस उपअधीक्षक BC खंडेराव यांनी केलंय। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धामार्फत आम्ही जनतेला आवाहन करतो की भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण होण्यासाठी आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे। आपणाला कोणी लाच मागत असेल, शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कुठलेही काम करून देण्यासाठी कोणी पैशाची मागणी करत असेल तर आपण आम्हाला आमच्या कार्यालयात येऊन माहिती देऊ शकता। कार्यालयात येणे जर शक्य नसेल तर आम्हाला संपर्क करून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू आणि आमचा यासाठी मोबाईल क्रमांक आहे 8378910444 आणि टोल फ्री क्रमांक आहे 1064। आपणाला आमच्या कार्यालयात येणे शक्य नसेल तर आपण आम्हाला संपर्क करून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू आणि भ्रष्टाचार मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी आपलं सहकार्य असावं अशी मी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो। योगेश कांबळे, प्रतिनिधी, वर्धा। तिने शहरात उघड्यावर जिलेटिन सारखा पदार्थ लहान मुलांच्या हातात सापडत असल्यानं याबाबतीत पोलीस प्रशासन किती सतर्क आहे हे दिसून येत आहे।
तो बम के सर का फूटा वो हाँ बम की सर का फटकुल तो मोबाइल कौन सा था बेटा? कैसे कर रहा था? क्या मोबाइल कौन सा था बेटे? मोबाइल अपने यू फोन था छोटा, हाँ हाँ उसकी बैटरी थी। बैटरी कैसे थे तुम? बैटरी साई हॉस्पिटल व प्रसूतिगृह डॉक्टर श्रीकांत श्रीराम चव्हाण MBBS, डॉक्टर रमेश श्रीराम चव्हाण BAMS MD AM CCH CGO, डॉक्टर सौ रुचिता रमेश चव्हाण BAMS CGO. 24 तास सेवा उपलब्ध. तपासणीची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3, सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत. उपलब्ध सुविधा स्त्रीरोग उपचार, 9 महिन्यांची तपासणी, नॉर्मल डिलिव्हरी सुविधा, बालरोग, मधुमेह, दमा, हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनी विकार, थायरॉइडचे विकार, अंतरुग्ण व बाह्यरुग्ण, ECG, साथीचे आजार, पोटाचे आजार, त्वचारोग, छातीचे आजार, ग्लुकोमीटर, कार्डियाक मॉनिटर, नेब्युलायझर, वाफ, सांधेदुखी, टाचदुखी, वेदनारहित कान टोचणी तसेच मेडिकलची सुविधा देखील उपलब्ध. आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंठा, तालुका मंठा, जिल्हा जालना. संपर्क 9405 4782 26, 9405 4782 26. जाहिरात आणि बातमींसाठी संपर्क मराठवाडा ब्युरो चीफ उस्मान पठाण. मोबाईल नंबर 906792 9722, 906792 9722. बुधवंत सर्व सदस्य, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, अंगणवाडी ताई, स्वयंसेवक, पालक आणि सर्व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले. आता इकडे मुलांची रांग करा. आता बाकीचे तिथे जायला सुरू. महाराष्ट्र न्यूज साठी पठाण अजमत, जिंतूर. एका भयान रात्रीला पडता पण पडलं. महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री डॉक्टर KB हिवराळे, क्लिनिक आणि हर्बल हेल्थ केअर, फुलंब्री. संपर्क क्रमांक 9130 174444. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे चांजे येथील द्रोणगिरी धरण तलाव क्रमांक 2 वर शेतजमिनीच्या सुरक्षिततेसाठी असलेले साकवरून बेकायदेशीररित्या माझ्या जातीचं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. श्री सम्राट दादा जयरामजी डोंगरदिवे, सभापती, शिक्षण आणि बांधकाम समिती, जिल्हा परिषद अकोला.